नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा, हाफ लव. सारांशने दररोजप्रमाणे बाहेर नजर टाकली. श्रावण सरी ऊन सावलीच्या खेळात भाग घेतल्यासारख्या एकमेकांवर राज्य येण्यासाठी एकामागून एक धावा घेत होत्या. त्याने एका खांद्यावर बॅग अडकवली, त्यात वाचण्यासाठी पुस्तक आणि त्याच्या आठवणीच्या कप्प्यातील काही त्यानेच निवडून ठेवलेल्या आठवणी. दुसऱ्या हातात काळ्या रंगाची छत्री घेऊन तो घराबाहेर पडला. त्याच्या ठरलेल्या कॉफी शॉपमध्ये येऊन त्याने कॉफीची ऑर्डर देण्यासाठी वेटरकडे पाहिले. वेटरने त्याला काय हवं आहे हे जाणून घेण्याची गरज भासली नाही. गेली 3 वर्ष तो 3 किंवा 4 महिन्यातून एकदा तरी कॅफेमध्ये येत होता आणि त्यात अजून तरी खंड पडू दिला नाही. कॉफी येईपर्यंत त्याने बॅगमधून एक पुस्तक काढून तो वाचण्यात मग्न झाला. थोडा वेळ गेल्यानंतर वेटरने कॉफी आणून टेबलवर ठेवली. पुस्तक वाचत असताना वेटरने आणलेली कॉफी त्याने पाहिली. वाचन एका पानावर थांबवून त्याने कॉफीचा एक सिप घेतला आणि त्याच्या आठवणींच्या कप्प्याचे दार हळूवार संध्याकाळच्या कातर वेळेत उघडलं गेलं. 42 वर्षा अगोदर जेव्हा त्याने ज्युनियर कॉलेज पूर्ण करून डिग्री कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं, ते कॉलेज त्याच्या घरापासून दूर अंतरावर शहर सुरू होण्याच्या टोकाला समुद्रकिनारे होतं. ज्युनियर कॉलेजचे काही मित्र ओळखीचे होते आणि काही अगोदरपासून त्याच कॉलेजमध्ये शिकत होते. ह्या सर्वांचा एक ग्रुप होता. तोच फक्त नव्याने त्यात सामील झाला होता. शासनाचं कॉलेज असल्यामुळे ह्या वर्षी ॲडमिशन घेतलेल्या मुलांची संख्या जास्त होती. कॉलेज प्रशासनाने सकाळ आणि दुपार असे 2 सेशन केले. सकाळच्या सेशनसाठी कॉलेजची दुसरी ब्रांच एका अनाथालयातील शाळेच्या इमारतीत होती. त्यामध्ये एक फ्लोअर शासनाच्या कॉलेजकरता राखीव ठेवला होता. त्याने घरची परिस्थिती पाहून सकाळच्या सेशनची निवड केली आणि कॉलेज सुटल्यावर पार्ट टाईम जॉब स्वीकारला होता. सकाळच्या सेशनमध्ये फक्त तो आणि त्यांच्या ग्रुपच्या काही मैत्रिणी, ज्याच्यासोबत त्याची फक्त वरचेवर तोंड ओळख होती. उरलेल्या सर्वांनी दुपारचं सेशन का घेतलं हे सांगायला नको. तिची आणि त्याची मैत्री होण्याचं हे एकच कारण पुरे होतं. पहिल्यांदा जेव्हा त्याची आणि तिची मैत्री जुळली त्या दिवशी तिचे लागोपाठ 2 लेक्चर मिसिंग झाले, कारण तिला सकाळी उठायला जमलं नव्हतं. ती त्याच्याकडून नोट्स मागण्यासाठी त्याच्या डेस्ककडे आली आणि मंद स्मित करत हळूवार स्वरात त्याची विचारपूस करत नोट्स मिळतील का म्हणून विचारलं. त्याने हातात असलेली नोटबुक तिला देत असताना दोघांच्याही बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला. तिने ती स्वीकारत गोड आवाजात थँक्स म्हटलं आणि तिच्या डेस्ककडे वळली. जाताना तिने मागे वळून पुन्हा त्याच्याकडे कटाक्ष नजरेने पाहिलं. तो तिच्याकडे बघत होता. ती अनाथालयामधील शाळेच्या त्या मुलांशी खेळायची, पायऱ्यांवर बसून गप्पा गोष्टी करायची, त्यांच्यात मिसळून जणू त्यांच्यातीलच एक वाटायची. लेक्चर झाल्यावर वर्गाबाहेर पडताना ती त्याच्याजवळ आली आणि त्याला विचारलं, कुठे जाणार आहेस? त्याने कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता उत्तर दिलं, मी स्टेशनला जाणार आहे, तिथून जॉबला. तिने पुढे म्हटलं, मी स्टेशनपर्यंत सोबत आलेलं चालेल ना? त्याने हलकं गालावर हसू आणत हो नक्कीच म्हटलं आणि दोघे स्टेशनच्या दिशेने जाऊ लागले. त्याने तिच्याकडे नजर वळवली. गौरा नितळ वर्ण, गोल चेहरा, सपाट माथा, त्यावर कोणत्याही प्रकारची आटी पडली तरी दिसणार नाही असा. तिच्या गालांचे उंचवटे, तपकिरी रंगाचे डोळे, लांब पण थोडे कुरळे केस. आज तिने डार्क मेहंदी रंगाचा पंजाबी सूट घातला होता. ओढणी मानेपासून दोन्ही हात उरोजापर्यंत पूर्ण झाकलेली. एका खांद्यावर लेदरची बॅग आणि दुसऱ्या हातात छोटा लेडीज रुमाल, नाकावर छोटासा चमकणारा टिपका. त्याने तिला पूर्ण न्याहाळून घेतलं. तिची उंची त्याच्या खांद्यापर्यंत लागत होती. शारीरिक बांधा नुकताच कमळाच्या कळेने फुलण्यास सुरू केल्याप्रमाणे आकर्षक यौवन दिसत होतं. ती त्याच्याशी कॉलेजच्या ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींचे नावं आणि स्वभाव, आवड, पिकनिकबाबत सांगत होती. तो फक्त हुंकार देत होता. तिच्या गप्पांमध्ये ते दोघेही स्टेशनला पोचले. त्याला जॉबला जाण्यास उशीर होईल म्हणून त्याने तिला औपचारिक बाय म्हटलं आणि नुकतीच आलेली ट्रेन पकडली. तो ट्रेनच्या दारात उभा राहिला आणि तिच्याकडे पाहिलं. ती अजून तिथेच त्याला नजरेआड होईपर्यंत पाहत थांबली होती. आता दोघेही लेक्चर संपलं की सोबत स्टेशनपर्यंत गप्पा गोष्टी करत जाऊ लागले. हळूहळू त्यांची मैत्री वाढत होती.
इतक्यात कॉफीच्या कपमधील कॉफी संपली असल्याचं त्याला कळलं. त्याने कप टेबलवर ठेवला आणि पुन्हा थांबलेल्या पानावर वळत तो वाचण्यात लक्ष देऊ लागला. वेटर रिकामा कप घ्यायला आला. त्याने त्याला जाताना पुन्हा एक कॉफीची ऑर्डर इशाऱ्यात कळवली. रिकामा कप घेऊन वेटर पुन्हा कॉफीची ऑर्डर आणण्यासाठी निघून गेला. पुस्तकातील विचार त्याला जुळवून घेत नव्हते. वेटरने पुन्हा कॉफी आणून टेबलवर ठेवली आणि निघून गेला. त्याने कपाचा कान बोटांमध्ये पकडत ओठांना लावला. त्याने तो झटक्यात बाजूला सरकवत कपाकडे पाहिलं. कॉफी अजून गरम होती, त्यामुळे त्याची जीभ आणि ओठ सुन्न होऊन भाजल्याचं जाणवलं. त्याने कप टेबलवर ठेवला आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या वाफेकडे पाहत आठवणींच्या शून्यात सामावून गेला. अनाथालय शाळेच्या इमारती मागच्या गल्लीत एक चहाची टपरी होती. त्याला आठवलं जेव्हा तिला पहिल्यांदा त्याने टपरीवर चहा पिण्यासाठी आणलं होतं. सकाळच्या थंडीत टपरीवरची गरमागरम मसालेदार चहा फुंकून पिताना पहिल्यांदा तिची धांदल उडाली आणि घाईघाईत तिची जीभ भाजली. तेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहत दोघांच्याही चेहऱ्यावर उमटलेली स्मित हास्यरेषा. नंतर तो आणि ती रिसेसमध्ये नित्यनियमाने चहा प्यायला जाऊ लागले. नोकिया मोबाईल फोनचा काळ होता. कॉलेजमधील सर्वांकडे नोकिया फोनचे वेगवेगळे मॉडेल होते. खरंच तो काळ महागड्या कॉलचा असल्यामुळे टेक्स्ट मेसेजची मौजच वेगळी होती. जास्त करून सर्वजण एकमेकांना टेक्स्ट मेसेज करायचे. एकमेकांच्या सहवासात दोघेही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनाही आता एकमेकांचा सहवास प्रिय वाटत होता आणि दोघेही दिवसातून काही वेळ ग्रुपमधून वेगळे राहू लागले. दोघांनी फोन नंबर एक्सचेंज केले. तो कामात असल्यावर घरी गेल्यावर दोघेही टेक्स्ट मेसेजवर गप्पा मारायचे. दररोज फोनवर टेक्स्ट मेसेज करूनही पुन्हा सकाळी भेटण्याची ओढ पल्लवित होत होती. वाऱ्याच्या झुळकाप्रमाणे वर्ष सरत होती आणि आता फायनलच्या वर्षी सर्व ग्रुपला कळून चुकलं होतं की दोघांमध्ये फिलिंग्स असूनही दोघे ह्या विषयावर बोलत नाहीत. जणू हे क्षण वाऱ्याप्रमाणे उडून जातील आणि हाती काहीच लागणार नाही. कॉलेजमध्ये डे सेलिब्रेशनचे दिवस सुरू होते. आज साडी डे आणि टाय डे होता. सर्वजण बिंदास खुल्या आभाळात पंख पसरून उडान घेऊ पाहत होते. मुलं टायच्या वेगवेगळ्या डिझाईन घालून फिरत होते. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमधले काही जण ज्या कोणी टाय घातली नसेल त्याला चिडवत होते. प्रत्येक मुलगी जणू सौंदर्याची खाणच होती. तारुण्यातील तो अल्लडपणा, रूपवती, नाजूक कोमल, कमनीय बांधा, ओठांच्या लिपस्टिकचे, मेकअपचे, दागिन्यांचे, साड्यांचे वेगवेगळे अनोखे रंग, जणू त्याला फुलांच्या मळ्यात आपण फिरत आहोत आणि त्यांचा अगणित सुगंध त्याच्या श्वासात दरवळत आहे असं वाटत होतं. तेवढ्यात ती मैत्रिणींसोबत त्याच्याकडे येत होती. दुरून तिला येताना पाहत असताना त्याचं तिच्या आजच्या साज शृंगाराकडे लक्ष गेलं. वांगी कलरची सिल्कची साडी, पदरावर सोनेरी नक्षीदार बॉर्डर. आज तिने साडीला मॅचिंग होईल असा शृंगार केला होता. त्यात तिची कांती उजळून आली होती. तिला पाहून त्याच्या मनात काही शब्दांची जुळवाजुळव होऊन 4 ओळी उमलल्या. तुला येताना पाहून वाटलं तुझ्या सौंदर्याचा अर्थ तुला सांगावा. तू जवळ आलीस आणि तो सांगायचा राहून गेला. तसं तर ह्या अगोदर बहुतेक वेळा त्याने तिला साडीत पाहिलं होतं, पण आज असं अचानक जुळवून येणाऱ्या शब्दांबाबत विचार करत मनातून ओठांपर्यंत आलेले शब्द त्याने तिथे अडकवून विरघळून घेतले. ती जवळ येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली. सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमधल्या काही जणांनी त्याची मस्करी करण्यासाठी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करू लागले. त्याला अचंबित वाटू लागलं. क्षणार्धाचा विलंब न करता ती मस्करी त्याच्या लक्षात आली. सगळे खळखळून हसले. एकाने कमेंट केली, तुम्ही दोघं परफेक्ट कपल दिसता. तू तिला विचारत का नाहीस? दोघांनीही ऐकून न ऐकल्यासारखं दाखवलं. ती त्याला लायब्ररीतून एक पुस्तक घ्यायचं आहे आणि तिने आज लायब्ररी कार्ड आणलं नाही म्हणून सांगून ग्रुप बाहेर घेऊन गेली. सर्वांना बाय केलं. ग्रुपपासून दूर गेल्यानंतर ती म्हणाली, आज आपण समुद्रकिनारी जाऊया. खूप दिवस झाले आपण गेलोच नाही. त्याने घड्याळाकडे पाहिलं. अजून वेळ आहे ऑफिसला जायला म्हणून होकार दिला. चालता चालता तिने त्याचा हात तिच्या हातात गुंफून घेतला. तो तिच्याकडे पाहत होता. त्याला तिला सांगू वाटत होतं की आपण हे थांबूया, कारण त्याच्यावर घरची जबाबदारी होती. वडिलांच्या मृत्यूनंतर तो आईला आर्थिक मदत व्हावी आणि त्याचा कॉलेजचा खर्च भागावा म्हणून तो कॉलेज करून जॉब करत होता.
ह्या परिस्थितीमध्ये ती सामावून घेणार नाही आणि त्याला अजून परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा होता. पण तो सर्व तिला सांगू शकला नाही. चालत चालत दोघे समुद्रकिनारे आले आणि कठड्यावर बसले. समुद्रावरून येणाऱ्या लाटा आणि वाऱ्यांच्या झोताचा गंध श्वासात सामावून घेत तो लाटांकडे पाहत विचार करत बसला. इतक्यात जोराची मोठी लाट किनाऱ्याच्या खडकावर येऊन आदळली. त्याच्या तुषाराने दोघे ओले झाले. तिने त्याचा दंड घट्ट पकडला. पुन्हा मोठी लाट किनाऱ्याच्या खडकावर आदळली. ती ह्यावेळी त्याच्या मिठीत सामावली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भरून आलेलं प्रेम आणि चमक त्याला जाणवली. फायनलचं वर्ष संपलं. डिग्री हातात आली. तो तिच्या प्रेमात वाहत राहिला आणि आयुष्याने एक चटकदार वळण घेतलं. त्याच्या आईचं निधन झालं आणि तो पूर्णतः कोसळला. आता घरातील तो एकमेव जबाबदार व्यक्ती होता आणि 2 त्याच्यापेक्षा लहान बहिणींची जबाबदारी आता त्याच्यावर होती. आईच्या जाण्याने आता त्याला सगळं संपल्यासारखं वाटत होतं. ह्या कठीण परिस्थितीत ती फक्त एकदाच त्याला भेटायला आली. त्यानंतर ती कधीच आली नाही आणि तिचा फोन नंबरही लागला नाही. त्याने नव्याने आयुष्य उभारण्यासाठी आणि बहिणींची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पुढे जाण्याचा विचार केला. दिवस, महिने, वर्ष सरत होते. सातत्य, मेहनतीने, जबाबदारीने त्याची कामे पूर्ण करून त्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. काही वर्षातच तो एका मल्टीनॅशनल कंपनीत CEO म्हणून रुजू झाला. इतक्यात त्याला त्याच्या आजूबाजूला मोठ्याने सुरू असलेल्या गोंधळाची जाणीव झाली. त्याने शून्यातून बाहेर येत समोर पाहिलं तर समोरच्या टेबलवरील एक व्यक्ती ऑर्डर अजून का आली नाही म्हणून ओरडत होता. त्याने कॉफीच्या कपवर नजर टाकली. ती पूर्ण थंड झाली होती आणि तिच्यावर ब्राऊन थर जमा झाला होता. त्याच्याकडे पाहत त्याला जाणवलं की आत्ताचं आपलं आयुष्य पण ह्या कॉफीप्रमाणे थंड आणि शांत झालं आहे. आता ती पिऊन घ्यायची की वेटरला दुसरी आणायला सांगायची. त्याने विचार केला, त्या कॉफीची आता त्याच्या आयुष्यासारखीच परिस्थिती झाली आहे. पिऊन घेतली तर वेस्ट जाणार नाही आणि सोडून दिली तर तिच्या आयुष्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून त्याने ती पिऊन घेतली आणि पुन्हा पुस्तकाकडे वळला. आज त्याचं पुस्तक वाचण्यात लक्ष लागत नव्हतं. त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. खूप उशीर झाला आज, तरीही अजून कशी आली नाही. लोकल तर वेळेवर आहेत. त्याने कॉफी शॉपच्या मिररमधून रेल्वे स्टेशनकडे पाहिलं आणि विचार करू लागला. का कुणास ठाऊक कोणत्या नात्याने ते दोघे बांधून होते. ह्याच विचारात पुन्हा गर्त झाला. आयुष्यात परिस्थितीवर मात करून त्याने उंच भरारी घेतली होती. आज त्याने जे काही कमवले होते त्याने त्याला एका नव्या उंचीवर नेऊन बसवले होते. त्याने दोन्ही बहिणींची खूप थाटामाटात लग्न करून दिली होती आणि 4 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. एक मुलगा आणि एक मुलगी होती त्याला. त्याच्या स्वप्नांच्या जगात तो मोकळा श्वास घेत होता. सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस त्याच्या कामाच्या अखत्यारीत एक नवीन डिव्हिजन जोडलं गेलं. 2-3 महिने तिथे कामगार आणि DM ह्यांच्यात होणारे वाद मॅनेजमेंटकडे येत होते. त्याची कसोशीने चौकशी करण्यासाठी त्याने एकदा कामगार आणि DM यांची मीटिंग ठेवली. त्याचं लक्ष DM मॅनेजरच्या नावाकडे गेलं. त्या नावाशी त्याच्या मागील आयुष्याशी संबंध असणारी ती व्यक्ती पुन्हा त्याच्यासमोर आली. त्याने तिला ऑफिशियल मीटिंगसाठी आणि कामगारांच्या अगोदर तिची बाजू ऐकण्यासाठी बोलवलं. ती त्याच्या केबिनमध्ये आली. साधारण 12 वर्षांनंतर तो तिला पाहत होता. तिच्यात विलक्षण बदल झाला होता. तिने गडद जांभळ्या रंगाचा ड्रेस, त्यावर मॅचिंग साजेशी ओढणी, आजही त्याच स्टाईलमध्ये पूर्ण मानेपासून हाताच्या मनगटापर्यंत घेतलेली. डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर मनातल्या जखमा लपवत ती त्याच्याशी बोलत होती. तब्येतीत थोडी जाड झालेली. जेव्हा त्याने तिच्यासोबत शेकहँड केला तेव्हा त्याला तिचे नाजूक रेशमी हात थोडे रट्ट झालेले जाणवले. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आपली जागा निश्चित करण्याच्या तयारीत होते. ती त्याच्याकडे पाहून जणू ती पहिल्यांदाच त्याला भेटत आहे असा संवाद करत होती. तिची बाजू ऐकल्यानंतर त्याने तिला ठीक आहे मी बघतो काय करायचं ते म्हणून सांगितले. पुढे ती काही न बोलता केबिन बाहेर पडली. तो काचेच्या दरवाजातून ती दूर जाईपर्यंत तिच्या आकृतीकडे पाहत होता, पण ती मागे वळली नाही. तिची बाजू आणि कामगारांची बाजू ऐकून त्याने दोन्ही बाजूने विचार करून एक मध्यम मार्ग सुचवला.
आणि तो कामगारांनाही मान्य झाला. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी पुन्हा वाढत गेल्या आणि तिने त्याला त्याच्यापासून वेगळी का झाली, का हे करावं लागलं ह्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. तिच्या बोलण्यात पश्चातापाची भावना होती. दोघांच्याही मनात सलत असणाऱ्या आयुष्याच्या जखमेवर जणू वेळेने मलमपट्टीच केली होती. त्याचा मागमोज त्याच्या बायकोला लागला असावा. त्याचे कुणा स्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत का असा थेट प्रश्न एकदा त्याच्या बायकोने त्याला विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात तिला नाही सांगितलं, पण तिचा विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने तिला ती एक कॉलेजची मैत्रीण आहे आणि तिला ह्यावेळी त्याच्या मैत्रीची आपुलकीची गरज आहे हे सांगून विषय तुर्ता थांबवला. पण तिच्याकडून हा विषय थांबला नव्हता. तिने तिची अनामिक ओळख करून घेतली. तिच्याशी बोलून गप्पा करून तिने हे जाणलं की तो फक्त तिला धीर देण्याचा आणि तिच्याशी असलेल्या मैत्रीच्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करत होता. पण तीच त्याच्यामध्ये भावनिक गुंतत चालली असून तिचं कॉलेजच्या जीवनात त्याच्यावर प्रेम होतं, पण तिला ते मिळवता आलं नाही हे तिला कळलं. 3 वर्षांपूर्वी त्याच्या बायकोचा रोड अपघात झाला. ती मरणाशयावर असताना त्याच्यासमोर तिने विनवणी केली की तू माझ्यानंतर तिची काळजी घेशील. जणू तिला त्या भावनिक नात्यातील गुंत्याची ओळख पटली होती. इतक्यात त्याने कॉफी शॉपच्या मिररमधून तिला रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना पाहिलं. अशिंका शहराच्या उपनगरात सध्या तिचं वास्तव्य होतं. तिने आरशात पाहिलं, साडी नीटनेटकी केली. मम्मीला औषध देताना तिने खिडकीतून नजर टाकली. जोराचा पाऊस सुरू होता. मम्मीला मी येते जाऊन म्हणून खुणावलं. तिने न बोलता फक्त हाताची हालचाल करून तिला जाण्याचा इशारा केला. बिल्डिंग बाहेर आल्यावर तिने छत्री उघडली आणि स्टेशनला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. पाऊस सुरूच होता. तिने हातातल्या घड्याळात पाहिलं. आज तिला उशीर झाला होता. इतक्यात एक रिक्षा येऊन तिच्याजवळ थांबली. तिने स्टेशनला येणार का म्हणून विचारलं. रिक्षावाल्याने होकार दिला. तिने आत प्रवेश केला. ती स्टेशनला आली. इंडिकेटर पाहिलं तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली. पण खूप गर्दी होती. तिने ती सोडली आणि लेडीज कोच जिथे थांबतो तिथपर्यंत चालत गेली. पुन्हा तिने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. दुसरी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. तिच्या चढता येण्यासारखी मोकळी जागा असल्यामुळे ती ट्रेनमध्ये चढली. ट्रेन सुरू झाली. आत येऊन बसण्यासाठी तिने कोचवर एक नजर फिरवली, पण कुठेच तिला रिकामी सीट नजरेस पडली नाही. म्हणून ती 2 सीटच्या मधल्या जागेत एका हातात छत्री आणि दुसरा हात वर हँडलला पकडून उभी राहिली. इतक्यात तिच्या वयाला पाहून तिच्यासमोर बसलेल्या नाजूक तरुण चुणचुणीत मुलीने उठवून तिला बसण्यासाठी जागा दिली. ती स्नेहाने हसत तिला थँक्स म्हणाली. त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीकडे पाहून तिला तिच्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ट्रेनच्या वेगासोबत तिने त्या आठवणींच्या प्रवासाला सुरुवात केली. 10वीला चांगले टक्के मिळाले तेव्हा मम्मी पप्पांची इच्छा होती की शहरातल्या मोठ्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये तिने पुढचं शिक्षण पूर्ण करावं. पण त्यांची मर्जी न जुमानता तिने शासनमान्य कॉलेज निवडून स्वतः ॲडमिशन घेतलं. त्या दिवशी दोघेही तिच्यावर खेकसले आणि ओरडून खूप काही बोलले होते. तिने रागात येऊन तिचा रूम लॉक केला. थोड्या वेळाने मम्मा तिची समजूत काढायला आली आणि तिने तिला जवळ मिठीत घेत, ठीक आहे, पण पुढे टाकलेलं पाऊल पाठी घेऊ नकोस. आता तू मोठी झाली आहेस, तेव्हा तुझे निर्णय तू घेताना अगोदर विचार करत जा आणि घेतलेल्या निर्णयाच्या पाठी ठामपणे उभी राहायला शिक. नाहीतर आणि नंतर तीच रडू लागली होती. तिला माहिती होतं का ते कारण गेली 5-6 वर्ष दोघांच्याही नात्याला संशयाचा रोग लागला होता. त्यामुळे दोघांमध्ये सारखे वाद होत होते. त्यात तिने त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन ॲडमिशन घेतल्याने त्याचं सर्व दोषारोप मम्माला देण्यात पप्पा मागे हटले नाहीत. ह्यानंतर तिचा कॉलेजमध्ये ग्रुप तयार झाला आणि तिने जास्त काही मम्मी पप्पांच्या नातेसंबंधात लक्ष घातले नाही. जास्तीत जास्त वेळ ती कॉलेज कट्ट्यावर घालवायची. त्यात तिचे ज्युनियर कॉलेजचे वर्ष सरले आणि डिग्रीला तिने सकाळचं सेशन घेतलं. ते पण तिने स्वतःच ठरवलं होतं. कॉलेज ग्रुपच्या मैत्रिणी तिला नको नको म्हणत होत्या, पण तिने कुणाचंही ऐकलं नाही. कॉलेजच्या जुन्या ग्रुपमध्ये 1-2 नवीन मित्र जॉईन होऊन त्याच्या संख्येत वाढ झाली होती. पण त्याच्यातून तो एकटाच तिला सकाळच्या सेशनला येत होता. त्याला तिने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिच्या मनात एक आपलेपणाची भावना जागृत झाली होती आणि ती तिला त्याच्याशी मैत्री करायला
त्याच्याशी बोलायला, संवाद साधायला प्रवृत्त करत होती. न राहून तिने मग एक दिवस त्याच्याशी बोलण्यासाठी नोट्स मागण्याचं ठरवलं. तिने नोट्स घेताना त्याच्या शरीरयष्टीकडे पाहिलं. डार्क ब्लू शर्ट, ग्रे कलरची पॅन्ट, शर्टचे दोन्ही हात मनगटापर्यंत फोल्ड केलेले. त्याची छाती पाहून तो नेहमीच जिमला जात असावा असं वाटत होतं. त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्यात एकरूप व्हावं असं क्षणभर तिच्या मनात आलं. पण त्याचं रूप मनात साठवून एक कल्पना म्हणून तिने त्या क्षणी सोडून दिलं. नंतर दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. ती त्याला कधीकधी रिसेसमध्ये अनाथालयाच्या मुलांसोबत खेळायला घ्यायची. तेवढ्यात कोचमध्ये गर्दीचा लोंढा आला आणि तिने आठवणींच्या प्रवासातून डोकं बाहेर काढलं. तिला जाणवलं की शहरात गर्दी वाढत चालली आहे. ती जेव्हा कॉलेजला होती तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी होती. ट्रेन सुरू झाली. पावसाच्या सरींमुळे खिडकीतून पाणी आत येत होतं. तिने त्याकडे मान वळवली. ट्रेनने हळूहळू वेग घेतला. त्यामुळे बाहेरील दृश्य वेगाने मागे जात असताना तिचं लक्ष रेल्वे स्टेशनवरील स्टॉलमधल्या चहाच्या कपाकडे गेलं. तेवढ्यात खिडकीजवळ बसलेल्या बाईने ती बंद केली. पण त्या चहाच्या कपासोबतच्या गोड आठवणींचा गंध तिच्या मनात दरवळू लागला. हिवाळ्यात सकाळच्या सेशनमध्ये कॉलेजला येताना खूप थंडी असायची. स्वेटर घालूनही थंडी जात नसायची. वर्गात आलं की बरं वाटायचं. रिसेसमध्ये मुलं खाली कुठेतरी जाऊन ताजेतवाने होऊन यायची. त्यांच्या चेहऱ्यावर त्या कडाक्याच्या थंडीत छान उत्साह पुन्हा आलेला असायचा. म्हणून तो एकदा तिला अनाथालय शाळेच्या इमारतीच्या मागच्या गल्लीत एक चहाची टपरी होती, तिथे घेऊन गेला होता. काय मस्त चहा होता तो. अजूनही त्याची चव तिच्या जिभेवर रेंगाळत होती. त्यानंतर दोघेही दररोज एकत्र चहा प्यायला जायचे. नवीन 3-4 दिवस चहाचे पैसे देताना शर्यत लागायची. मग तोच पैसे देत राहिला आणि तिलाही मनातून तो आवडू लागला होता. दोघांची मैत्री वाढत गेली. पहिलं वर्ष सरलं. तिच्या मनात प्रेम ह्या संकल्पनेने जन्म घेतला आणि ती त्याला त्यात जुळवून घेण्यास पाहत होती. जणू त्यालाही कळलं होतं तिच्या मनातलं, पण ओठांवर आणत नव्हता. सर्व ग्रुपला त्याची चाहूल लागली होती. आज कॉलेजमध्ये साडी आणि टाय डे होता. ती साज शृंगार करून कॉलेजला आली. त्याला भेटण्यासाठी ती त्याला शोधत होती. त्याला तिच्या प्रेमाचा क्लू द्यायचा होता, जेणेकरून तो समजून तिला प्रपोज करण्यासाठी पुढाकार घेईल. तिने त्याला कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमध्ये असलेले पाहिलं आणि येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमधल्या काही जणांनी त्यांची मस्करी करण्यासाठी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करू लागले. त्याच्या चेहऱ्यावरचे अचंबित भाव तिने जाणले होते. नंतर सगळे खळखळून हसले. एकाने कमेंट केली, तुम्ही दोघं परफेक्ट कपल दिसता. तू तिला विचारत का नाहीस? दोघांनीही ऐकून न ऐकल्यासारखं दाखवलं होतं. ती त्याला लायब्ररीतून एक पुस्तक घ्यायचं आहे. तिने आज लायब्ररी कार्ड आणलं नाही म्हणून सांगत त्याला ग्रुप बाहेर घेऊन आली आणि जाताना सर्वांना बाय केलं. ग्रुपपासून दूर गेल्यानंतर तिने समुद्रावर जायची मागणी केली आणि तोही गुमान तिच्यासोबत चालत राहिला. चालता चालता तिने तिचा हात त्याच्या हातात गुंफून घेतला. मोठी लाट किनाऱ्याच्या खडकावर आदळल्यानंतर ती त्याच्या मिठीत सामावली. त्या मिठीतील ऊब तिला अजूनही जाणवत होती. कॉलेजचे दिवस काळाप्रमाणे पुढे गेले आणि दोघेही प्रेमात वाहत गेले. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो जॉब शोधत होता. प्रयत्न करत होता, पण यश हाती लागत नव्हतं. आणि त्यातच त्याच्या मम्मीच्या निधनाची बातमी तिला कळली. तो पूर्णतः कोसळला होता. आता घरातील तो एकमेव जबाबदार व्यक्ती होता. ह्या कठीण परिस्थितीत ती त्याला भेटायला जाण्याच्या अगोदरच्या रात्री तिच्या मम्मी पप्पांचं जोराचं भांडण झालं. त्यांच्या नात्याला संशयाचा नायटा लागला होता आणि तो बरा होण्याच्या पलीकडे चालला होता. त्यामुळे पप्पांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि ते घर सोडून गेले. ती रात्र मम्माला समजावण्यात आणि वाहणाऱ्या आसवांच्या धारा रोखण्यातच गेली. नंतर कुठेतरी तिला पहाटे 4 वाजता डोळा लागला. अलार्मच्या आवाजाने तिला जाग आली. तिने तयारी केली. मनात रात्रीचं दुःख घर करून होतं. तिच्या मनात प्रश्न होते. आता मम्मीला तिच्याशिवाय कोणताच आधार नव्हता. म्हणून तिने त्याची फक्त एकदाच भेट घेतली आणि नंतर त्याच्यापासून दूर जाण्यासाठी तिने तिचा फोन नंबर चेंज केला. त्यानंतर ज्या घरात ती आणि तिची आई राहत होती
ते घर तिच्या पप्पांच्या नावाने खरेदी केलं होतं आणि ते आता घटस्फोट मागत होते. मम्मीने कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दोघींच्याही आयुष्याची तजवीज केली आणि त्यांचं घर सोडून त्या दोघी शहराबाहेर उपनगरात राहायला आल्या. तिने आजही लग्न केलं नव्हतं. यानंतर पुन्हा तो तिच्या आयुष्यात एक CEO म्हणून आला आणि आयुष्य पुन्हा भरून आल्यासारखं तिला वाटलं. इतक्यात तिने कोचमधील अनाउन्समेंट ऐकली. तिचं स्टेशन आलं होतं. गर्दीतून मार्ग काढत ट्रेन थांबली. ती स्टेशन बाहेर पडली आणि समोरील कॉफी शॉपच्या दिशेने चालू लागली. त्याने तिला समोरून येताना पाहिलं. आज तिचा वाढदिवस होता म्हणून तो तिला सोबत राहण्यासाठी विचारणार होता. याबाबत त्याने आपल्या दोन्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून कल्पना दिली, जे देशाच्या बाहेर वास्तव्य करत होते. तिने गडद निळ्या रंगाची साडी, तिच्यावर पिवळ्या रंगाने भरलेली बॉर्डर, साडीवर पिवळ्या मध्यम आकाराच्या वर्तुळाची डिझाईन. ती जवळ आली आणि त्याच्यासमोर बसली. तिच्या चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या आपली जागा घेत होत्या. आज तिच्या चेहऱ्यावर नितळ, स्वच्छ आणि आनंदी पाहून त्यालाही मस्त वाटलं. त्याने वेटरकडे बिल मागितलं. काही वेळाने वेटर बिल टेबलवर ठेवून निघून गेला. ती त्याच्यासमोर लाजत बसली होती, जणू आत्ताही दोघे अजूनही तरुण आहेत आणि तो तिला आता डेटला घेऊन जाणार असल्यासारखे. ती त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. तो बिलाचे पैसे ठेवून तिला चल म्हणाला, जणू त्याला बिल किती झालं आहे हे अगोदरच माहीत होतं. दोघांनीही कॅफे बाहेर येऊन वर आभाळाकडे पाहिलं. काळोख दाटत चालला होता. परिसरात ओला गारवा भरत होता. नुकती पावसाची सर येऊन रस्ते ओले झाले होते. दिव्यांची रोषणाई हळूहळू शहराला उजाळत होती. दोघेही त्याच समुद्रावर आले, ज्याच्या समोर तिने त्याला मिठी मारली होती. दोघंही एकच विचार करत होते. आयुष्याचा एवढा प्रवास करूनही तिला त्याची आणि त्याला तिची सोबत असणं हे अजूनही उमगत नव्हतं. पण त्या दोघांमध्ये असं काहीतरी होतं जे फक्त दोघंच जाणत होते. आयुष्याच्या वेलीवर ह्या नात्याच्या फुलांचा गंध अजून अर्धा असूनही पूर्ण बहरला नव्हता. त्यालाच त्याने हप लव संबोधन दिलं होतं. त्याने तिला त्याच्या डोळ्यासमोर आणलं. तिचा हात आपल्या तळहातात घेतला. तिच्या डोळ्यात स्नेहपूर्ण पाहत म्हणाला, आय लव्ह यू. ती त्याच्याकडे पाहत होती. त्याचे केस पांढरे झाले होते. हा किंचितसा फरक सोडला तर त्याची शरीरयष्टी अजून तशीच मेंटेन केली होती, जशी त्याच्याकडे पहिल्यांदा नोट्स मागताना त्याची छवी तिने मनात साठवून ठेवली होती. अगदी तशीच. तेवढ्याच जोराची मोठी लाट किनाऱ्याला आदळली आणि ती त्याला बिलगली. आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.